सर खरं तर कसं आहे ना, एखादी बाई जर प्रगती करत असेल ना तर काहींच्या पोटात दुखायला लागतं. तुम्हाला जर एका बाईला कमी लेखायचं असेल तर तुम्ही लेखा, तिला मदत करायची नसेल तर नका करू, पण ती कधीच थांबणार नाही, ती कधीच मागे हटणार नाही, ती कधीच झुकणार नाही. आतमध्ये इंटरव्ह्यू कसा झाला माहित नाही. माहित नाही म्हणजे? इंद्रजी आता जे व्हायचंय ते होणारच आहे. बघूया, मी रिझल्ट घेऊन येते. तू त्या दीपिकाला बँकेतून काढायला निघाला होतास ना? हो काय हो, देशपांडे मॅडमचा रिपोर्ट किती चांगला आहे. बरोबर आहे काळदाते सर. कसं आहे, काही गोष्टी आपल्या आपल्या सेट करायला पाहिजेत ना. आपण कसे मावा मंडळाचे सदस्य आहोत आणि तुम्ही आता हेड ऑफिसला मोठ्या पोस्टवर आहात. तुम्ही मनात आणलं तर सेट करू शकता ना. म्हणजे देशपांडे बाईंना आपण घरी बसवू शकतो. हो ना सर. मे आय कम इन सर? देशपांडे मॅडम, आम्ही खूप विचार केला. शेवटी नियम नियम असतो, त्याचं पालन करायलाच लागतं. येस सर. हो ना, बरोबर. यात तुमच्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट आहे. यात तुम्हाला कळेल की तुम्ही परमनंट झालात का नोकरीहून काढल्या गेलेत. इंद्रा, मॅडमनी फाईल हातात घेतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर सोनटक्केने सगळा गेम केलाय. असं नको म्हणू यार सत्तू. मॅडमच्या जॉब मध्ये काही प्रॉब्लेम नको आहे. अरे पण ही मॅच आधीच फिक्स होती, माहितीये ना तुला. ते दोघे ऑफिसर सोनटक्केचे मित्र आहेत. मॅडम, काय झालं? मॅडम बोला ना, काय झालं? इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे तुम्हाला तर माहितीये मी किती तयारी केली होती. काय झालं मॅडम? कसं सांगू तुम्हाला? मॅडम बोला ना, काय झालं?
म्हणजे आपलं प्रेम परमनंट आहे, पण पण काय मॅडम? मॅडम बोला ना पुढे. ते प्रेम परमनंट आहे, पण आता नोकरी सुद्धा परमनंट झाली आहे. अभिनंदन मॅडम. लय गुणाची आहे पोरी तू. दृष्ट नको लागायला तुला कुणाची. अभिनंदन. तुम्ही एवढी मदत केली म्हणूनच हे. तर अशा प्रकारे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू झालाच आहे. तर मी तुमच्या सगळ्यांसाठी पेढे आणले. चला 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 चला, या बाजूला या बाजूला. मी ते बाबांना फोन करून कळवते. हो प्लीज. थांब थांब थांब, माझं झालंय, मी बघतो. हॅलो. हॅलो बाबा. हा बोल ग. अगं झाला का इंटरव्ह्यू? हो बाबा, झाला इंटरव्ह्यू आणि माझी नोकरी सुद्धा परमनंट झाली. वा 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 वा, खूप खूप अभिनंदन. खूप चांगली बातमी दिलीस ग. वा मालती, दिवासमोर साखर ठेव. दीपूची बँकेची नोकरी पक्की झाली. अगं बाई हो. दीपू, ठेवते ठेवते. तुझं खूप खूप अभिनंदन हो. थँक्यू बाबा. आता कामाचा एवढा व्याप असताना तू अभ्यास केलास आणि इंटरव्ह्यू दिलास. दीपू, तू पुन्हा एकदा आज सिद्ध केलंस हो. कसं आहे, एखादी गोष्ट करण्याची तू ठरवलंस एकदा की ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाहीस. खरंच यश मिळवण्यासाठी माणसानं कसं जिद्दी असावं हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे हो. आणि अशीच प्रगती कर पुढे. हो बाबा. बरं, मी काय म्हणतो, आज एवढी तू आनंदाची बातमी दिलीस आम्हाला, तर काहीतरी एक छानसा बेत करूया आपण. अहो बाबा, कशाला? अगं आता एवढी आनंदाची बातमी दिलीस तू, आनंद साजरा करायला नको? बरं ठीक आहे, चालेल. हा, ये लवकर. हा, वाट बघतोय आम्ही. हो, बाय. मालती दीदी, आज संध्याकाळी काहीतरी छानसा बेत करूया. हो बाबा, चालेल. आलो मी.
आई काय करूयात सांग. मी मी मदत करते तुला. नको ग, तू फक्त हसत राहा दीदी, मला बाकी काही नको. चला मॅडम निघूया आता. कुठे? बस काय मॅडम, तुमचा जॉब परमनंट झाला, इतकी आनंदाची गोष्ट आहे, मग सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं. काय इंद्रा? जाऊ दे इंद्रा, आपण एक काम करूया, आपण एक कटिंग मारूया, वडापाव घेऊया. हे सेलिब्रेशन वगैरे कुठे आलंय नशिबात. चल चल, कुठे जायचंय? तुम्ही म्हणाल तिथे. आज तुम्ही म्हणाल चंद्रावर सेलिब्रेट करूया, तर मी त्यासाठी पण एका पायावर तयार आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल तिथे जाऊया मॅडम. अट फक्त इतकीच आहे की आज पार्टीचं बिल इंद्रा देणार. का? तुम्ही का पार्टी देणार? जॉब माझा परमनंट झालाय. एक मिनिट, तुमचं डिसाईड झालं की मला सांगा, तोपर्यंत मी घरी जाऊन येतो. नाही ना, नाही, चला जाऊया. चला. दादा, माझ्या गोळ्यामध्ये बर्फ जास्त टाका, म्हणजे गोळा खाल्ल्यावर ना मला असं हिमालयात गेल्यासारखं वाटलं पाहिजे. हा, माझ्यासाठी कालाकट्टा, इंद्रासाठी मँगो, आणि मॅडम तुमच्यासाठी रोज. हा, रोज रोज. बरोबर बरोबर. बरं मला सांगा, याचं बिल कोण देणार? ऑफकोर्स मी देणार. नाही, मला गोळा खायला आवडतो आणि माझा जॉब परमनंट झालाय, तर मी ही माझी पार्टी आहे, मी पैसे देणार आहे. तर तू मॅडमचं काय ऐकू नकोस, पैसे मी देणार. सत्तू सर, तुम्ही यांचं काय ऐकू नका. एक मिनिट. आता गोळ्याचे पैसे कोण देणार असा गहन प्रश्न निर्माण झालाच आहे, तर त्याचं सोल्युशन मी देणार. कसं आहे, गोळ्याचे पैसे तुम्हाला दोघांना द्यायचे आहेत, मला मान्य आहे, पण कसं आहे ना, त्यासाठी एकच अट आहे. गोळा खाल्ल्यानंतर ज्याची जीभ सगळ्यात जास्त रंगीबिरंगी होईल तोच या गोळ्याचे पैसे देणार. मान्य आहे? नाही, माझ्यासाठी मँगो फ्लेवर सांगितलास म्हणजे माझी जीभ जास्त रंगणारच नाही. आता मँगो तुला आवडतो, यात चूक माझी आहे, तुझीच आहे. माझं तर रोज आहे. माझी पण कालाकट्टा. दादा मला मँगो नको, मला अजून कुठल्या तरी रंगाचा गोळा. साहेब, गोळा रेडी आहे. आता खावं लागणार, ऑप्शन नाही तुझ्याकडे. बरोबर, नाही तर वाया जाईल. दे ना आमचे पण गोळे. दादा मला अजून 2 वेगळ्या कलरचे गोळे द्या. चिटिंग करताय तुम्ही. चिटिंग कशाची? तुम्ही पण मागवा. आपलं असं काही ठरलं नव्हतं. हे बरोबर नाही. असं कसं बरोबर नाही? सत्तू सर, चिटिंग आहे, चिटिंग करतोय. दादा तुम्ही द्या. जीभ दाखवा. झालं, जीभ सगळ्यात जास्त माझी रंगली, तेव्हा आता पैसे मी देणार. अजिबात नाही, कारण तुम्ही चिटिंग केली. हा, यांनी चिटिंग केली आहे, मी पण बघितली आहे. चिटिंग कसली? दादा, तुम्ही चीटर कडून पैसे घ्याल, त्यांनी चिटिंग केली आहे, तुम्ही घ्याल त्यांच्याकडून पैसे? नाही ना, चिटिंग केली त्यांनी. त्यांना सांगा तुमच्याकडून पैसे घेणार नाही म्हणून. सांगा बघू. हे घ्या, 3 गोळ्यांचे ना, हे घ्या. काय मॅडम, मी एवढे वेगवेगळ्या रंगाचे गोळे खाल्ले तुमच्यासाठी, आणि माझी जीभ पण तुमच्या दोघांहून जास्त रंगली आहे, आणि तुम्ही असं करताय. काय करते मी तर फक्त तुमच्यावर प्रेम करते.
काय तुम्ही कसला विचार करताय? असेच सुखाचे रंग भरत राहा माझ्या आयुष्यात. ते सांगायची गरज नाही. हा आई बोल. अरे किती वेळ इंदिरा फोन उचलायला? हा बर, तू ज्या महत्वाच्या कामासाठी गेला होतास ते झालं ना नीट व्यवस्थित? नाही म्हणजे सकाळी माझ्याकडे दही साखर मागितलंस ना, म्हणून विचारते. हो आई, झालंय का? ऍक्च्युली आज दीपिका मॅडमचा इंटरव्ह्यू होता बँकेत, बँकेचा जॉब परमनंट होण्यासाठी, आणि तो झालाय. काय? अरे किती आनंदाची बातमी आहे. आधी का नाही सांगितलंस मग मला? आई ऍक्च्युली त्याचं मलाच जास्त टेन्शन आलं होतं. बरं ऐक, एक काम कर, दीपिकाला ना घरी घेऊन ये आज. हा म्हणजे फोनवर अभिनंदन करण्यापेक्षा प्रत्यक्षच बोलीन तिच्याशी. ठीक आहे, मी सांगतो त्यांना. नाही सांगतो वगैरे काही नाही, तू तिला येताना घरी घेऊन यायचं, कळलं ना? आणि जर नाही आणलंस ना तर तुला घरात घेणार नाही मी. हो आई, ठीक आहे, सांगतो मी. ठेवू? वाट बघते. मॅडम, आईने तुम्हाला घरी बोलवलंय आत्ता. आत्ता? हो, ऍक्च्युली तिला पण खूप आनंद झालाय, आणि तिने मला सांगितलंय की मी जर तुम्हाला घेऊन घरी नाही आलो तर ती मलाही घरात घेणार नाही. हा मॅडम, तुम्हाला यावं लागेल, आता काय ऑप्शनच नाहीये. मी आता तुमच्या घरी आले तर मला ऍक्च्युली घरी जायला खूप उशीर होईल, आणि बाबांनी. मॅडम, थोड्या वेळासाठी तरी या. मॅडम बघा, आता तुम्हाला यावंच लागेल. तुम्ही नाही आलात तर जयश्री काकू इंद्राला घरात घेणार नाहीत, आणि इंद्राला घरात नाही घेतलं तर मलाही बाहेर थांबावं लागेल, म्हणजे रात्र मला बाहेरच काढावी लागणार. मॅडम तुम्हाला सांगतो, बंगल्याच्या बाहेर नाही एवढे मोठे मोठे मच्छर आहेत, ते चावतील. अहो पोलीस पण येतात, रात्री लोकांना उचलतात. मॅडम सगळं तुमच्या हातात आहे. मॅडम वाचवा तुम्ही. बरं ठीक आहे, थोड्या वेळासाठी येते. ठीक आहे. सासूबाई काही कामात आहात? नाही बोल. मी आणि कार्तिकने ना काल खूप शॉपिंग केली आहे, मला तुम्हाला दाखवायची. हे बघा, हा माझा टॉप 2500चा आहे. बघा ना, बघा ना, घ्या. आणि हे बघा, हे 3 टॉप 5000चे. 5000? हो, स्वस्त आहेत ना? अहो, एक टॉप 2500चा होता आणि हे 3 टॉप 5000चे, मग स्वस्तच असणार ना? सानिका, हा हे बघ, तुझ्या शॉपिंग बद्दल मला काहीच म्हणायचं नाही, पण तुला माहितीये ना कार्तिकचा पगार किती आहे? फक्त 12,000 रुपये. हे असं शॉपिंग करत राहील? सासूबाई एक मिनिट, म्हणजे कार्तिकला त्याच्या पगाराच्या व्यतिरिक्त घरातून काहीच पैसे मिळणार नाहीयेत का? नाही म्हणजे घरातल्या पैशांवरती कार्तिकचा काही हक्कच नाहीये का? असं मी म्हटलं का? मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की या सगळ्या शॉपिंगची काय गरज होती? मागच्याच आठवड्यात तू आणि मुक्तानी काय ते टॉप्स मागवले होते ना, मग कशाला एवढी पैशाची उधळपट्टी करायची? काय म्हणाला? उधळपट्टी? हे मात्र मस्तच आहे तुमचं सासूबाई. बाहेरच्या व्यक्तीला अख्खी कंपनी देऊन टाकली, आणि कार्तिक तुमचा घरातला असून त्याच्यावर कसा अन्याय हो? अन्याय? सानिका, अन्याय कुठला? हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सासूबाई असू दे, एकतर
मी प्रेग्नंट आहे आणि तुम्ही सारखं माझ्याशी असं वागता. मला ना खूप स्ट्रेस होतो डोक्याला. सानिका, उगाच गैरसमज करून घेऊ नको. हे बघ, हे सगळं शेवटी तुमचंच आहे. मला फक्त एवढं म्हणायचंय की सासूबाई असू दे, मला ना आता वेळ नाहीये, तर मला शॉपिंगला जायचंय. अगं आता शॉपिंगच केलंस ना, हे परत कसं शॉपिंग? सासूबाई, हे सगळे जे टॉप्स घेतले त्या खाली घालायला माझ्याकडे जीन्स नाहीये. जीन्स घ्यायला जातीये. बाय. अगं